केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये वाढ केली असून त्याचबरोबर घरगुती किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावरती होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीने होरपळून निघत आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ठाण्यामध्ये आंदोलन करत पोटात पडली आग पण मोदींनी केला सिलेंडर महाग अशी घोषणा केली। पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका या संघर्षाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागलेले आहेत। देशभरासह राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे। एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅसचे दर वाढवण्यात आल्याने नागरिक हैराण झालेत। त्यात दर वाढूनही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। अनेकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे, तर ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटवण्यास सुरुवात झाली आहे। हॉटेल उपहारगृहही बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे। केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी दरवाढ केलेली असून सिलेंडर नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावरती होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीने होरपळून निघत आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं आहे। सरकारच्या काळातून 400 रुपयावरून 1200 रुपयावर आलेले आहेत आणि आता परत भाव वाढवत आहेत। मोदींचं कुठेही कंट्रोल, राजू इकडे, मोदींचं कुठेही कंट्रोल नाही महागाईवर आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आदेशाने, खरगे साहेबांच्या आदेशाने, प्रियंकाजींच्या आदेशाने, सोनिया गांधींच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर काँग्रेस खरगे साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि सन्माननीय उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिलेल्या आदेशावरना आज ठाणे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना, आमचं जे निवेदन आहे ते कृपया तुम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचवावं। गॅसचा तुटवडा कसा कमी होईल आणि गॅस सिलेंडर कसे हे कमी होईल, दर कमी होतील याच्याकडे लक्ष द्यावे। ट्रम्पची चमचेगिरी कमी करावी।